नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज रक्षाबंधन आहे. तर या रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वात पहिली राखी आपल्याला कुणाला बांधायची आहे आणि राखी बांधताना एक मंत्र म्हणायचा आहे. तो कोणता मंत्र म्हणायचा? ही राखी आपण जेव्हा आपल्या भावाच्या मनगटावर बांधतो तेव्हा एक ग्रह बळकट होत असतो. तो कोणता ग्रह बळकट होत असतो? त्यासाठी आपल्याला काय करायचं? आणि आज नारळी पौर्णिमेनिमित्त संध्याकाळी आपल्याला घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे. तर हा कर्पूर होम कसा करायचा ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, दरवर्षी राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रकाळ असतो, पण यावर्षी तो भद्रकाळ नाही. पण यावर्षी आपल्याला राहुकाळ पाळायचा आहे. तर आता हा राहुकाळ कधी आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यामुळं तेवढा राहुकाळ सोडून मग इतर वेळेला तुम्ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम करू शकता. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण जेव्हा आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा त्याचा मंगळ ग्रह बळकट होत असतो. तर आज रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वात पहिली राखी कोणाला बांधायची ते आता आपण बघू. रक्षाबंधनाला सकाळी लवकर उठायचं आहे. आपली रोजची जी काम आहे, घराची साफसफाई सगळं लवकर आवरून घ्यायचं आहे. दारामध्ये साड्या टाकायचा आहे, रांगोळी काढायची आहे, आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे. याचबरोबर सत्यनारायणाची पूजा पण करून घ्यायची आहे. आता काही मैत्रिणींनी सत्यनारायणाची पूजा काल केलेली असेल, ज्यांनी काल केली नाही त्यांनी आज सकाळी पण करू शकता. दिवस पण छान जाईल. बघा, आज नारळी पौर्णिमा पण आहे, रक्षाबंधन पण आहे, सत्यनारायणाची पूजा पण आपल्याला करायची आहे. खूपच चांगला योगायोग आहे आज. तर आज आपल्याला सगळ्यात पहिली राखी गणपती बाप्पांना बांधायची आहे. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात, कार्याची सुरुवात, शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती पूजनाने करत असतो. त्याच्यामुळं राखीसुद्धा आपल्याला सर्वात पहिली गणपती बाप्पांनाच बांधायची आहे. त्यानंतर दुसरी राखी मारुती रायाला बांधायची आहे. आता ही राखी बांधण्यासाठी महिलांना मारुती रायाच्या मंदिरात काही ठिकाणी जाता येतं, काही ठिकाणी जाऊ देत नाही. त्या ठिकाणी तुम्ही बाहेरून उभा राहून आतमध्ये पण ठेवून देऊ शकता, किंवा तिथं कुठं पुरुष मंडळी जर कोणी असेल तर त्यांच्याकडं देऊन त्यांना पण तुम्ही ती बांधायला लावू शकता, किंवा तुम्ही घरूनच तुमच्या मुलाला घेऊन जा, त्याला पण ती बांधायला लावा. काही ठिकाणी मारुतीच्या मंदिरात जाऊ देतात, मग तिथं जाऊन तुम्ही ती बांधू शकता. आणि जर तुमच्याकडं घरी मारुती रायाचा जर घरी फोटो असेल तर तुम्ही ती घरी पण मारुती रायाला ती राखी अर्पण करू शकता, बांधू शकता. प्रत्येक गावाची थोडी पद्धत वेगवेगळी असते, तेव्हा तुमच्याकडील गावातील मंदिराचे नियम पाळून तुम्ही ही गोष्ट करू शकता. आमच्याकडं मारुती रायाच्या मंदिरात आमच्याकडं महिलांना मंदिरामध्ये जाऊ देत नाही. मारुती रायाला राखी अर्पण करून प्रार्थना करायची आहे. कारण बघा, हे 2025 हे संपूर्ण वर्ष मंगळग्रहाचं वर्ष आहे आणि मंगळग्रहाचा स्वामी आपले मारुती राया आहेत. म्हणूनच आपल्याला मारुती रायाला राखी बांधायची आहे. राखी म्हणजे रक्षासूत्र, फॅन्सी राखी वगैरे नको. हे रक्षासूत्र नेहमी शुभ रंगाचं असावं, म्हणूनच आपल्याला लाल, गुलाबी, पिवळं, केशरी असे शुभ रंग असलेली राखी बांधायची आहे. आता राखीला जो धागा असतो त्या धाग्यामध्ये शक्यतो केशरी, लाल, पिवळा असा रंग असावा. रुद्राक्ष पण असावा. रुद्राक्ष, ओम अशी शुभचिन्ह असलेली राखी आपल्याला भावाला आपल्याला बांधायची आहे. मी सुद्धा रुद्राक्ष असलेली राखी आणून ठेवलेली आहे. शक्यतो मारुती रायांना आपण जी राखी अर्पण करणार आहे त्या राखीवर राम असं अक्षर जर असेल तर ती राखी नक्कीच घ्या. अशी राखी मारुती रायांना जास्त आवडेल. मिळाली तर आणा, नाही मिळाली तर जी आहे ती बांधा. त्याचबरोबर ही राखी घेऊन मंदिरात जा, किंवा घरी जर फोटो असेल तर घरी मारुती रायाच्या फोटोला ही राखी बांधा. कारण प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांनी रामायण सांगितलेलं आहे की जो कोणी कलियुगात तुझं नामस्मरण करेल, आवाहन करेल, त्याचं तू रक्षण करशील आणि त्याच्यावर तू कोणतंही संकट येऊ देणार नाही. आणि म्हणूनच मारुती रायाला आपला भाऊ मानून आपल्याला आपल्या रक्षणासाठी मारुती रायाला राखी बांधायची आहे. आणि मारुती राया आपल्या कुटुंबाचं, आपल्या संपूर्ण परिवाराचं रक्षण करतील म्हणून त्यांना प्रार्थना करायची. सगळ्याच बहिणींचं रक्षण करा, सगळ्यांच्या पाठीशी उभं राहा.
अशी मारुतीरायाला प्रार्थना करायची. नमस्कार करून घरी यायचं. घरी आल्यानंतर आपल्या स्वामी महाराजांना राखी बांधायची. कारण परब्रह्म स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत. म्हणूनच स्वामी महाराजांना सुद्धा राखी बांधायची. ज्यांना केंद्रात जाणं शक्य झालं त्यांनी केंद्रात जा. ज्यांना केंद्रात जाणं शक्य होणार नाही त्यांनी घरी पण बांधा. कारण बघा, प्रत्येक सेवेकऱ्याच्या घरी स्वामी महाराज आहेतच. फक्त काहींच्या घरी मूर्ती स्वरूपात आहे, तर काहींच्या घरी फोटो स्वरूपामध्ये आहेत. त्यामुळं आपल्या प्रत्येकाच्या घरी स्वामी महाराज हे आहेतच. त्यामुळं आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर महाराजांचं औक्षण करायचं आणि मग त्यांना राखी बांधायची. आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी प्रार्थना करून स्वामींना काहीतरी गोड नैवेद्य दाखवायचा. स्वामी महाराज आपल्या सदैव पाठीशी उभे असतात. त्यामुळं महाराजांना कधीही विसरायचं नाही. अशा प्रकारे गणपती बाप्पांना, मारुतीरायाला, स्वामी महाराजांना राखी बांधून झाल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाला राखी बांधायची. त्याच्या अगोदर देवघराला राखी बांधून घ्यायची आणि इतरही ठिकाणी आपण जिथं जिथं राख्या बांधतो तिथं सर्व ठिकाणी राख्या बांधून घ्यायच्या आणि मग आपल्या भावाला राखी बांधायची. आता हा राखी बांधत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ओवाळताना जो मंत्र म्हणायचा किंवा ओवाळताना मी जे काय म्हणते मी ते तुम्हाला सांगितलं. आता इथं रक्षा बांधताना, रक्षासूत्र आणि राखी बांधताना आपल्याला जो मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र मी तुम्हाला सांगते. हा मंत्र प्रत्येक केंद्रामध्ये बाहेरच्या बाजूला जे सूचना बोर्ड असतो त्या बोर्डवर लिहून ठेवलेला असतो. मंत्र सांगते. तेन बद्धो बळीराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वां प्रतिबंधामी रक्षेमा चलेमाचल. असा मंत्र म्हणून आपल्या भावाच्या हातावर राखी बांधायची. आता आज नारळी पौर्णिमासुद्धा आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये कर्पूर होम करतात. हा कर्पूर होम आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. यासाठी आपल्याला शेंडे असलेला नारळ घ्यायचा आहे. म्हणजे जसा आपण बाजारातून विकत नारळ आणतो जसा आहे तसाच घ्यायचा. तो सोलायचा वगैरे नाही, त्याची शेंडी काढायची नाही. तो नारळ घेऊन आपल्या देवघरात देवासमोर बसायचं आहे. देवासमोर तो नारळ ठेवून द्यायचा आहे. आता या नारळावरती 5 किंवा 7 कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहे. बघा, हा कर्पूर होम बरेच जण करतात. ज्यांना माहीत नसेल ते पण आता करा आज. आता ह्या कापराच्या वड्या एकदम सगळ्याच आपल्याला ठेवायच्या नाही. एक एक कापूरवडी आपल्याला प्रज्वलित करायची आहे. म्हणजे बघा, त्या नारळावर एक कापूरवडी ठेवायची, ती प्रज्वलित करायची. पहिली संपायच्या आत दुसरी ठेवायची, ती संपायच्या आत तिसरी ठेवायची, मग चौथी, 5वी, 6वी, 7वी असं एक एक करून कापूरवडी ठेवायची. ही सेवा चालू असताना कालभैरव स्तोत्र म्हणायचं किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा पण जप करा. अशा प्रकारे 5 किंवा 7 वाड्या ह्या पूर्ण करायच्या. ही सेवा पौर्णिमेच्या दिवशी सुरू केल्यानंतर पुढं 40 दिवस सलग करायची आहे. या सेवेमध्ये 40 दिवस खंड पडू द्यायचा नाही. काही अडचणीमुळे मध्ये जर खंड पडला तर घरातील इतर व्यक्तींकडून ही सेवा करून घ्यायची. कर्पूर होम ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. असा कर्पूर होम केल्यामुळं आपल्या घराची नजर, बाधा, नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते. घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं. हे वातावरण टिकून राहतं. हा उपाय प्रत्येक अमावास्येला आणि पौर्णिमेला सुरू करता येतो आणि तिथून पुढं हा उपाय 40 दिवस करायचा असतो. आता एकदा हा उपाय केला आणि झालं असं करू नका. उपाय करत राहा. हळूहळू तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. तर असो, रक्षाबंधनाला सर्वात पहिली राखी कुणाला बांधायची, ही राखी बांधत असताना कोणता मंत्र म्हणायचा, कर्पूर होम ही माहिती मी तुम्हाला सांगितली. तर असो, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेजारी बेलसुद्धा प्रेस करा. त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.